झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणाहून आता ट्रेन हलणार नाही अशी उद्घोषणा अवघ्या काही वेळापूर्वी झालेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। जे ट्रॅक आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या दिसते। मुंबईचा जो सखल भाग आहे, सायन असू द्या, कुर्ला असू द्या, या ठिकाणी अशाच पद्धतीनं आता ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहतोय की जसा सिग्नल मिळेल तशी गाडी पुढे जाईल, अन्यथा गाडी जाणार नाही अशा सूचना सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच ज्या लोकल ज्या आहेत त्या काही प्रमाणामध्ये रद्द झाल्याची सुद्धा उद्घोषणा या ठिकाणी होते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। स्टेशनच्या पुढे जशी जशी गाडी जाते तशी ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। गटार आणि ट्रॅक हे दोन्ही एकत्र झाल्याचं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं। ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं मुंबईमध्ये कशा पद्धतीनं सध्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि मुंबईकरांची तारांबळ उडालेली आहे। बरेचसे चाकरमानी आहे जे आज कामानिमित्त घराबाहेर पडले होते, मात्र अचानक कामावर सुट्टी देण्यात आली, त्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आला आणि आता हे परत आपल्या आपल्या घराच्या दिशेनं रवाना होत आहेत। मात्र ट्रेनचा खोळंबा झालेला आहे, वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे आणि त्यामुळे बरेचसे लोक अजूनही स्टेशनवर अडकल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय। जे ट्रॅक आहे त्याची परिस्थिती आपण पाहतोय कशा पद्धतीची आहे। सायनहून कुर्ल्याच्या दिशेनं विशेष करून जे ट्रॅक्स आहेत त्यावर पाणी साचल्याची माहिती आहे आणि बऱ्याचशा ट्रेन ज्या आहेत त्या इतरत्र वळवण्यात येत असल्याची सुद्धा माहिती आहे। बऱ्याचशा ट्रेन ज्या आहेत त्या ट्रॅकवर थांबलेल्या सुद्धा आहेत। हे बघा, ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ट्रॅकवर कशा पद्धतीनं पाणी साचायला सुरुवात झाली आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। उद्घोषणा केल्या जात आहेत आणि कुठलीही लोकल रवाना होणार नाही असे सुद्धा बोललं जात आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीचं सध्या मुंबईमध्ये वातावरण आहे। जिथे जिथे सकल भाग आहे, मग तो कुर्ला मिठी नदीच्या आसपासचा परिसर असू द्या, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। बघा, हा सगळा परिसर आहे सायन स्टेशनच्या बाहेरचा, पाण्याखाली हा संपूर्ण परिसर गेलेला आहे आणि एखाद्या नदीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसते आणि त्यातूनच ही ट्रेन जी आहे ती माग काढते। हळूहळू ही ट्रेन पुढे जाते। बऱ्याचशा ट्रेन ज्या आहेत ज्या या मार्गावरच्या रद्द करण्यात आल्याची उद्घोषणा नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीनं रेल्वे ट्रॅकवर आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे त्याची ही चित्र आपण पाहतोय। एखादं तळं साचतं त्या पद्धतीनं रेल्वे ट्रॅकवर सध्या हे तळं साचल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। जशी जशी ट्रेन पुढे जाते हे पाणी आणखी जास्त वाढणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय। एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे, कारण आजूबाजूला मिठी नदीचा हा संपूर्ण परिसर आहे। मिठी नदी जी आहे ती तुडुंब भरून वाहते, तिने सुद्धा अक्राळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे आणि काही लोकांच्या घरामध्ये, काहीच्या घरासमोरील रस्त्यांवर सुद्धा मिठी नदीचं जे पाणी आहे ते आता ओसंडून वाहतानाची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीतच गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन महानगरपालिकेकडून त्यासोबतच हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे, मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। काही वेळात आता जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मिठी नदीची पाहणी करण्यासाठी येणार आहे, कारण मिठी नदी ही धोकादायक पातळीच्या रेषेवर पोहोचल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे एकंदरीतच ही सगळी दृश्य बघा कशा पद्धतीनं संपूर्ण हा रेल्वे ट्रॅक आहे। 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर हे सगळे जेवढे ट्रॅक्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे सगळे ट्रॅक्स पाण्याखाली आहेत, ट्रॅक्स दिसेनासे झालेले आहेत आणि संपूर्ण परिसराला एखाद्या तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। ही सगळी दृश्य पहा म्हणजे लक्षात येईल किती गंभीर परिस्थिती सध्या मुंबईच्या पावसानं मुंबईकरांची करून ठेवलेली आहे। एक तर समुद्राला भरती आहे त्यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहते आणि अक्राळ विक्राळ रूप तिने धारण केलेलं आहे आणि समुद्रातलंच पाणी पुन्हा एकदा मिठी नदीमध्ये येते आणि मिठी नदीचं पाणी बाहेर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही आहे। ज्यावेळी ओटी येईल त्यावेळी ह्या पाण्याची पातळी कमी होईल अशी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे। मात्र तोपर्यंत जी परिस्थिती आहे पुढचे 1 ते 3 तास हे अत्यंत विकट आहेत आणि ही विकट परिस्थिती नेमकी कशा पद्धतीची आहे ती जर पाहिली तर लक्षात येईल की संपूर्ण ट्रॅक जे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। ही सगळी दृश्य पहा, मी माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला देखील सांगेल की झूम आउट करून वाईड अँगलने ही सगळी दृश्य दाखवावी जेणेकरून लक्षात येईल की सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे। सायनपासून कुर्ल्यापर्यंतचा जो परिसर आहे तो पूर्णपणे जे ट्रॅक्स आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, कारण आजूबाजूला मिठी नदीचं जे पाणी आहे ते या ट्रॅक्सवर पोहोचल्याची माहिती आहे आणि कशा पद्धतीनं जे ट्रॅक्स आहेत ते सगळे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर आणि आजूबाजूचा जो मोकळा परिसर आहे हे सगळे जे ट्रॅक्स आहेत ते सध्या पाण्याखाली आहे। एखाद्या तळ्याचं जे स्वरूप आहे ते सध्या या मध्य रेल्वेला प्राप्त झालेला आहे आणि सायनपासून कुर्ल्याच्या दिशेनं आणि पुढे घाटकोपरच्या दिशेनं सुद्धा
पाणी भरल्याची जी माहिती आहे ती सध्या प्राप्त होते आणि बरेचसे जीवजंतू या पाण्यातून फिरताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा वारंवार करण्यात येते। एकंदरीतच मुंबई लोकलची जी स्पीड आहे, मुंबईची जी लाईफलाईन आहे, तिला सुद्धा आता या पावसानं ब्रेक लगावलेला आहे आणि मुंबईकरांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर सायन ते कुर्ला रेल्वे स्थानकावरची ही दृश्य जी आहेत, अपडेट्स सध्याचे काय आहेत त्याची माहिती गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आम्हाला देत होते। आणि रेल्वे ट्रॅकवरची दृश्य आपण पाहताय। मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये रेल्वे ट्रॅकवर वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर सध्या ही स्थिती आहे। दादर रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ट्रेन जी आहे ती थांबून आहे, रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत, फरकच कळत नाहीये रेल्वे ट्रॅक कुठे आहेत, गटार कुठे आहे आणि काही ठिकाणी तर प्लॅटफॉर्मला पाणी लागलेलं आहे। म्हणजे भांडूप सारख्या रेल्वे स्टेशनवर तर प्लॅटफॉर्मला पाणी लागत असल्याचं दृश्य सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। आता ही दादर रेल्वे स्टेशनवरची दृश्य आपण